मनुष्याची आशा तेची पैनिराशा. मनुष्याची आशा तेची पैनिराशा. एक जगदीशा, एक जगदीशा, एक जगदीशा वाचुनिया. मनुष्याची आशा तेची पैनिराशा. मनुष्याची आशा तेची पैनिराशा. वाचुनिया राम सर्व हि विराम. वाचुनिया राम सर्व हि विराम. नभे पूर्ण काम, नभे पूर्ण काम रामे विण, रामे विण. मनुष्याची आशा तेची पैनिराशा. मनुष्याची आशा तेची पैनिराशा. संकटीचा सखा निजांचा सांगाती. संकटीचा सखा निजांचा सांगाती. राम आदि अंती रामदासी. राम आदि अंती रामदासी, रामदासी. मनुष्याची आशा तेची पैनिराशा. मनुष्याची आशा तेची पैनिराशा. एक जगदीशा, एक जगदीशा, एक जगदीशा वाचुनिया, वाचुनिया. मनुष्याची आशा तेची पैनिराशा. मनुष्याची आशा तेची पैनिराशा. मनुष्याची आशा तेची पैनिराशा. या अभंगामध्ये ज्याला रामदास स्वामींनी आपली आशा म्हणलंय की ज्यामुळे आपली निराशा होते, त्याचंच आज स्वरूप ते माया सांगणार आहेत, भ्रम सांगणार आहेत. आणि सांगतात तुमच्याप्रमाणे प्रचिती बघा तुमची. आपण आपली प्रचिती बघितली पाहिजे की नाही, म्हणजे मग निराशा होणार नाही. आणि एका जगदीशा वाचून दुसऱ्या कुठल्याचीही आशा ठेवली की निराशा येणार आहे. हाच आजचा आपला विषय आपण आज बघणार आहोत. तर आधी आपण आपली प्रार्थना म्हणूया. ओ ओ ओ ओम श्री गणेशाय नमः. ओम श्री सरस्वत्यै नमः. ओम श्री गुरुभ्यो नमः. शुकासारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वशिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा.
नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. नमस्कार तुम्हा सगळ्यांना. आपला हा 14व्या दशकातला हा 9वा समास शाश्वत निरूपण आपला जवळजवळ बघून झालाच आहे. फक्त या शेवटच्या 2 ओव्या त्या ह्याच्यामध्ये या माया अ, पुढली ही खरं म्हणजे पुढच्या समासाची प्रस्तावना होती. तर त्या आपण बघू. आणि त्याच्या आधी त्याचा निरोप घेताना कन्क्लुजन काढताना काय म्हणाले की आपली साधना फळाला जाण्याचं रहस्य ते सांगतायत. की ते असं म्हणतात की भीड ठेवू नका, म्हणजे लोक काय म्हणतील. मुद्दाम करू नये. म्हणजे आपली समजा उपासनेची वेळ झाली, नामस्मरणाची वेळ झाली, कोणी आपल्याकडे पाहुणे आले, तर आता पाहुणे आले तर आता त्यांचं एंटरटेन करा, त्यांना उगीच ताटकळायला लावू नका. पण दुसऱ्या दिवशीपासून माहिती येणार आहेत, आपण लवकर उठूया. हा. तर भीड जी आहे की लोक काय म्हणतील, हे हा मायेतला प्रकार आहे. खरं लोक काहीच म्हणत नाही. आणि परब्रह्म हे ह्या सगळ्या लोक काय म्हणतील ह्याच्या पलीकडे परब्रह्म आहे. आणि असं साधक जो असतो त्याचा अलीकडे पलीकडे सदोदित होत असतं. अलीकडे म्हणजे मायेमध्ये कायम निराशा, मधनं मधनं थोडंसं असं वाटतं की नाही नाही जमतंय, मग पुन्हा काहीतरी निराशा येते, असं सारखं होत असतं. म्हणून म्हणले ही लटिक्याची म्हणजे जे खरं नाही त्याची भीड धरणे, भ्रमे भलतेची करणे, ह्याला काही कोणी विवेकाची लक्षणे म्हणत नाही. विवेक म्हणजे कसं, जे खरं आहे मला हे हवं, बस. मग मला दुसरं आता पुन्हा आणखीन काही नवीन त्याच्यामध्ये काही त्यांनी मी अ, विचलित नाही होतं का. आता पुढची उभी फार महत्वाची आहे. हे खोटे अवघेची सांडावे, खरे प्रत्यये ओळखावे. रामदास स्वामी कसं म्हणतात बघा, मी सांगतो म्हणून नाही, तुमचा अनुभव बघा, तुम्ही अनुभवास करून घ्या. खरे प्रत्यये ओळखावे. आणि प्रत्येकदा ओळखलं की आपल्याला माया त्याग आपला सुरूच झाला. माया त्यागे समजावे परब्रह्म. मग आता हे खोटे अवघे सांडावे, खरे प्रत्यये ओळखावे म्हणजे काय एक्झॅक्ट करायचं काय. तर आपण सोप्या शब्दामध्ये थोडक्यात आपण बघूया की खोटे अवघेची सांडावे. तर पहिली गोष्ट, खोटं म्हणजे काय. तर खोटं आपण विचार करूया, खोटं म्हणजे काय. तर खोटाचा अर्थ असा आहे की आम्हाला आज समर्थ सांगणार आहेत हे दृश्य खरं वाटतं. मग प्रश्न विचारू आपण, दृश्य म्हणजे काय. कारण का आपल्याला दृश्य नष्ट नाही करायचं आहे, आपण या जगात राहतो. मग दृश्य म्हणजे काय. तर असं आहे, दृश्य खरं का वाटतं, कारण मला माझा देह खरा वाटतो. माझा मी, आपण बघा जग बनताना आपण काय म्हणतो, मी आणि जगावेगळा मी आणि बाकीचं उरलेलं जग, म्हणजे मी देह खरा. आणि देह खरा वाटतो म्हणजे काय. आता असं कोणीतरी म्हणेल का की माझा देह खोटा आहे. नाही, असं नाही म्हणणार. पण याचा मतितार्थ असा की मला देहाला सुख देणाऱ्या सगळ्या गोष्टी खऱ्या म्हणजे महत्वाच्या वाटतात. हे चाललं नाही, हे नसेल तर कसं होईल, असं वाटतं की त्यांना मी महत्व देतो. हं. की ह्या देहाला सुख देणाऱ्या सगळ्या गोष्टी महत्वाच्या वाटतात. मग महत्वाच्या वाटल्या की त्यांनी काय होतं, या कुठे मिळतात या गोष्टी. या सगळ्या देहाला सुख देण्याच्या गोष्टी अ, पैशाने उपलब्ध होतात. म्हणून पैसा खरा म्हणून पैसा खरा वाटतो. कसं आहे, एकात एक आहे बघा. मग असं नाही कोणी म्हणत काय थोडी दुर्लक्ष झालं का. अ, हो ते दुर्लक्ष चालेल काय, माझ्याकडे देहाची गैरसोय होईल का, हो ते थोडीशी, असं मग असं म्हटलं की मग तेवढ्यापुरतं आपलं तो मायाची पकड आपली ढिली झाली. मग आता मग सांडण्यासाठी काय करायचं, हे अवघे सांडायचे किंवा किंबहुना आधी आपण बुद्धीनं समजून तर घेऊ. आणि मग आपल्याला जेवढं जमेल तेवढं आपण पकड त्याची ढिली करू. तर असं आहे, आपली लेवल गेल्या आठवड्यामध्ये त्या ब्रह्मचारिणी आल्या होत्या. त्या कसं म्हणल्या की सगळ्यात उत्तम साधना कुठली त्याच्यापेक्षा मला काय शक्य आहे.
मी कुठे आहे? मी देहात आहे. मला देहाला सुखसोय खरी वाटते ना. ठीक आहे, मग भगवंत माझ्यासाठी सगुणच आहे. आत्मानात्म विवेक बुद्धीनं करायचा आणि हृदयामध्ये भगवंताची भावना, प्रेम वाढवायचं. बुद्धीने विवेक जागृत करायचा आणि श्रद्धेने उपासना वाढवायची. मग त्यांनी काय होईल? हं? हे असं बुद्धी आणि श्रद्धा, डोकं आणि हृदय, भावना आणि बुद्धी दोन्ही एकत्र, दोघांनी बरोबर बरोबर साधना केली की समर्थ आज जे म्हणतायत भीड किंवा भ्रम, की माझ्यामध्येच माझे अनुभवाचं मी त्याच्यावर मी मनन करेन, चिंतन करेन, सत्संगामध्ये चार लोकांशी चर्चा करेन. सत्संगामध्ये चर्चा करायचं महत्व असं असतं की आपण सगळे आता इथे साधक लोक जमलेलो आहोत. मग साधकांचा एक दृष्टिकोन असतो. आपण जर बाहेर जर गेलो आणि त्यांनी म्हणलं मला हे असं असं माझं पैशाचं नुकसान झालं, मग लोक आणखीन त्याच्यामध्ये काहीतरी सांगतील व्यवहारिक भूमिकेनं. पण साधक असेल तो काय सांगेल? तो साधनेच्या दृष्टीनं त्याची चर्चा करेल. म्हणजेच काय, मी आत्मपरीक्षण, ज्याला आपण सेल्फ अनालिसिस म्हणतो, की आता काय समजा काय बारीक सारीक एखादी वस्तू हरवली खरी, पण त्यानी मी त्या गोष्टीवर किती अवलंबून आहे हे कळायला मला एक संधी मिळाली. आणि ह्या तत्वाशी तडजोड नाही आहे, तत्वाला अनुसरून प्रार्थना आणि पूजा करणं. बुद्धीने विवेक करायचा, भावनेने श्रद्धेने उपासना वाढवायची. असं मी केलं की हे अवघेचे सांडावे आणि त्यांनी प्रत्यय मला येणार आहे. चला, मग आता आपण पुढे चलू, की माया त्यागे समजावे परब्रह्म. आपण तिथे तिथे आपली वाटचाल सुरू होईल. मग समर्थ म्हणतात ते सोपं नाही, पण माया त्यागे समजावे परब्रह्म ते इतकं सोपं आहे का? मग समर्थ म्हणतात हे जे मायेचे लक्षण आहे, माझ्यावर माझा सगळा व्यवहारच मायेमध्ये आहे. हं, तर तो कसा आहे? ते मायेचे लक्षण तेची पुढे निरूपण सुचितपणे विवरण केले पाहिजे. म्हणजे आपण आत्मपरीक्षा करून आपलेच अनालिसिस आहे बघा, कोणाला सांगायची गरज नाही. आपला आपल्याशी संवाद केल्यासारखं हे. आता पुढे तेच निरूपण आहे असं समर्थ सांगून इथे हा समाज संपतो. आणि आता हा आपले 9 समाज झाले. आणि आता हा माया निरूपण, माया विश्व, हाऊ नॉट टू गेट मिक्स्ड अप, असा हा समास आहे. हा काय म्हणायचं, याच्यामध्ये खूप तत्वज्ञान नाही आहे, आपलंच सेल्फ अनालिसिस आहे. मग त्यासाठी मी काय केलं की याच्या दासबोधामध्ये आधीचे आलेले काही रेफरन्स आहेत ते मी बघितले आणि मग ते आपण बघूया. मग आता आपण दरवेळेप्रमाणे या समासाचं मांडणी कशी आहे ते आपण बघतो. तर याची मांडणी अगदीच सोपी आहे. म्हणजे असं की सिद्धांत आणि त्याचा प्रसार, म्हणजे त्याचं विवरण, एक्सपॅन्शन. तर सिद्धांत म्हणजे मायेचे फसवे अस्तित्व, हे पहिल्या ओळीत सांगितलं. आणि ह्या उरलेल्या सगळ्या ओव्या आहेत ना, 2 ते 21, याच्यामध्ये आपल्या जीवनातलं मायेचं असलेलं साम्राज्य समर्थ सांगणार आहे. तर ह्या दृष्टीनं सोपं आहे, कारण आपल्याला आपल्यातच फक्त बघायचं आहे, कुठे दुसरीकडे जायचं नाही आहे. आपलंच वर्णन आहे. आपल्याच आयुष्याचं वर्णन आहे. त्यामुळे एक प्रकारे सोपं आहे. मग सेल्फ अनालिसिस आपण हळूहळू आपल्याला जसं जमेल तसं आपण करू. मग सिद्धांत काय आहे? माया दिसे परी नासे, वस्तू न दिसे परी न नासे. आता परमार्थामध्ये परमात्म्याला वस्तू म्हणतात. वस्तू म्हणतात की काही संप्रदायामध्ये असं गुरु विचारतात, वस्तू डोळ्यासमोरून हटत नाहीये ना? म्हणजे आता ते काय सगुणाचं ध्यान करत असतील, आपल्या सद्गुरूंची मानस पूजा करत असतील किंवा सगुण पूजेचं ध्यान करत असतील, तर ती डोळ्यासमोरची हटत नाहीये ना, असं विचारतात. की वस्तू दिसते ना? हा, दिसते. मग म्हणजे माझी उपासना दृढ आहे. ती वस्तू दिसत नाही आपल्याला. आपण सामान्य भूमिकेवर आपण आहोत, तर आपल्याला डोळे मिटले की
ती वस्तू डोळ्यासमोर घट्ट मानसपूजेमध्ये दिसेलच असं नाही, दिसतही असेल तुमच्यापैकी कोणाला, पण ती आपल्या रोजच्या वागण्यामध्ये काही परमात्मा आपल्याला पदोपदी जाणवतोच असं नाही. पण ते समर्थ सांगतात की तुम्हाला परमात्मा पदोपदी जाणवत नसेल, पण तो कधीही नाश न पावणार आहे. आणि या मायेमध्ये या सगळ्या वस्तू दिसतात, पण त्या नाश पावतात, म्हणजे भरवशाचा नाही. एक संत खूप छान सांगायचे. ते म्हणायचे की मायेमध्ये दिसणाऱ्या वस्तू कशा आहेत म्हणायचे. तर ते काय झालं, आम्ही एकानी त्यांच्या वयाला काय 60 विशेष वाढदिवस होता, म्हणून त्यांच्या वाढदिवसाला आम्ही सगळे गेलो होतो. स्वामी आले होते, तर आम्ही उभे होतो, मग त्यांचं काय चालू होतं त्यांचं समारंभ. मग त्यासाठी त्या खोलीमध्ये असे त्या झिरमिळ्या लावतात बघा, असं सोडतात असं. ते सगळ्या लावल्या होत्या कुठे कुठे. ते स्वामी मला म्हणले, बघ म्हणे, या जगातलं ज्याला आपण भरोशाचं म्हणतो, त्याचमुळे या झिरमिळ्या लावल्यात ना, त्याच्यासारखं आहे. म्हणजे सुंदर आहे, पण त्याला टेकून उभं राहता येत नाही. त्याला या झिरमिळ्या आहेत, पण म्हणजे त्याला टेकून उभं राहता येत नाही. ते दिसायला छान आहे, त्याचा त्याग नाही करायचा, पण मनात समजायचं की हे जगातलं वैभव आहे असं आहे की आपल्या दुःखाला ते कामास येत नाही. माया सत्य वाटे, माया सत्य वाटे परी मिथ्या असे निरंतर. असं नाही की हा नाही, समर्थांच्या वेळी माया सत्य होती मग आता सत्य व्हायला लागले, असं नाही. माया सत्य वाटे परिमिथ्या असे निरंतर हा नियमच आहे जगाचा. मग आता याच्या ओव्या बघू आपण. समर्थ त्याचा ह्या सिद्धांताचं आपल्याला विवरण करून सांगणार आहे. ते म्हणाले कसं आहे, करंटा म्हणजे खुशाल चेंडू कर्तव्य टाळून उगीच आपलं कुठेतरी डोकं भरकटत चाललंय. तर हा म्हणले असा मनुष्य करंटा पडोनी उताणा, करी नाना परी कल्पना, परी ते काहीच घडेना, तैसी माया. म्हणजे ह्याला आपण एक डे ड्रीमिंग म्हणतो बघा. डे ड्रीमिंग तसं आता काय आपलं डे ड्रीमिंग करत बसला आपलं, त्या डे ड्रीमिंगला खरं त्याला काही पाठ जे काही त्याला सिद्धांत म्हणा, काही पद्धतशीर विचार असा काही नसतोच. त्याला म्हणतात करंटा पडोनी उतारणा, करी नाना परी कल्पना. आणि त्या कल्पना ठीक आहे, तुम्ही प्लॅनिंग काही करत असाल तसं नाही. ते काहीच घडे ना, तैसी माया. द्रव्यदारेचे स्वप्न वैभव, नाना विळासे हावभाव, क्षणिक वाटे परिभाव, तैसी माया. द्रव्यदारा इज अ इडियम आहे, ज्याला रामकृष्ण परमहंस वुमन अँड गोल्ड म्हणायचे. किंवा कामिनी कांचन म्हणायचे. तसे समर्थ त्याला द्रव्यदारेचे स्वप्न वैभव. मी पुष्कळ पैसे मिळवीन, मग माझा खूप मोठा बायका मुलं असतील, नाना असा माझा हावभाव मी खूप करेन. ते म्हणले नाही नाही, हे क्षणिक वाट हे असं नुसता भाव आहे, पण ती माया आहे. गगनी गंधर्व नगरे दिसता ती नाना प्रकारे. म्हणजे बघा, आकाशामध्ये ढग येतात ना, त्यांच्यामध्ये खूप अशा गंधर्व नगरी आहेत का काय असं वाटतं. त्या गंधर्व नगरी आहेत का. नाना रूपे नाना विकारे, तैसी माया. आता आकाशात ढग येतात, पण आता बघा असं आहे, समर्थांनी आपल्याला ह्याच्यावर विचार करायला सांगितलंय. समर्थांनी याच्यावर आपल्याला विचार करायला सांगितलंय. मग आपण विचार करू. मग आता या विचार करण्यासाठी ही गंधर्व नगरी दिसता ती नाना प्रकारे, ही माझ्या विचारांनी उगीच इथं दुसऱ्या ओबीमध्ये म्हटलंच आहे, करंटा पडवणी उताणा करी नाना परिकल्पना. तर त्याच्यापेक्षा आपण आपल्या मनाने सद्गुरूंनी सांगितलेलं त्याप्रमाणे मी कल्पना करेन की अरे मी काय करू, माझा डेली लाईफ कसा ॲडजस्ट करू. त्या कल्पना करून माझी मी व्हेकेशन कुठे मला रजा मिळते, मग कुठल्या आश्रमात जाऊन कुठलं साधना शिबिर अटेंड करू, ह्या सुद्धा कल्पनाच आहेत. हं. तर आपण त्याच्या कल्पना कराव्या. आता अगदी अशाच अर्थाची ओवीने काय म्हणायचं श्लोक, विवेक चूडामणीमध्ये, विवेक चूडामणी हा फार सुंदर ग्रंथ आहे विचारासाठी.
तर कोणी म्हणेल हे गगनी गंधर्व नगर दिसते ह्याही कल्पना आहे, करंटा पडवणी उतारणार ते पण कल्पनाच आहे, विवेकाने विचार करतो त्या पण कल्पनाच आहेत. मग यात फरक काय आहे? तर बघा, शंकराचार्यांसारखा इतका सिद्ध हस्त त्यांनीच इतकं सुंदर सांगितलंय. ते काय म्हणतात? वायुना नीयते मेघः पुनस्तेनैव लीयते. हे ढग अनियते, हे वायूमुळे हे सगळे ढग जे विखरले, जे एकत्र आले, तर कशामुळे आले? हे गंधर्व नगरे म्हटले की नाही समर्थांनी, ढगाचे मजले गंधर्व नगर हवेमध्ये, ते कुठून आले? ते हवेनीच आले. आणि ते बाजूला, आता आपण बाजूला सारू शकतो का या ढगांना? नाही. मग ते पुन्हा वाऱ्यानेच दूर जातात की नाही. हा, पुनस्ते नैव लीयते, त्यानेच ती हे जमलेले ढग वायूनीच पसरले जातात. अगदी तसंच मनसा कल्प्यते बंधः मोक्षस्तेनैव कल्प्यते. मनानेच मी बंधन करून ठेवलंय की माझं अमुक अमुक झालं, माझ्याच कल्पना करून हे असं मिळालं तरच मी सुखी आहे. हे मनानेच केलंय. पण त्याच मनाने आता मोक्षाची कल्पना करायची, म्हणजे सद्गुरूला शरण जाऊन सद्गुरू सांगतील त्याप्रमाणे माझ्या मनाची धारणा बनवायची. हम्म. दोन्ही कल्पनाच आहेत. जसं वाऱ्यानेच ढग आले, ते वाऱ्यानेच जाणार आहेत. हम्म. तसं मनाने मी बंधन करून घेतलेलं आहे. अगदी हे मनाने केलेलं बंधन कसं आपल्याला त्रासदायक होतं, त्याचा एक संदर्भ आपण दासबोधातलाच आधी आलेला आपण बघणार आहोत सिद्धांत. पण हे अगदी शंकराचार्यांच्या ओवीनुसार विचार करायचा समर्थांनी जे सांगितले. गगनी गंधर्व नगरे दिसता ती नाना प्रकारे, नाना रूपे नाना विकारे, तैसी माया. आता पुढे जाऊ. लक्ष्मी राये विनोदाची, बोलता वाटे साची, मिथ्या प्रचित तेथीची, तैसी माया. आता आजच्या या ज्या ओव्या आहेत ना, त्याच्यामध्ये समर्थाने तर त्या काळी नाटकातले तिचे ज्या काही वेळे प्रहसन वगैरे नाटक होत असतील त्याच्यातले अनेक दृष्टांत घेतले. त्यात काय म्हणलंय? म्हणे ही लक्ष्मी, म्हणजे लक्ष्मी आणि विष्णू हे एकमेकाशी बोलतायत असं नाटक जर कोणी बघितलं ते किती खरे वाटतात नाटकामध्ये दिसायला. पण ते म्हणले की खरे आहेत का? ते नाटक संपल्यानंतर ते दोघे आपलं कुंडाळून सगळं त्यांचा मेकअप उतरून खाली येणार की नाही. तर ह्या अर्थाच्या बऱ्याच ओव्या आहेत. म्हणून मी काय केलं की मी देवशोधन हा जो दशक होता आधीचा, त्या देवशोधन दशकातलं अगदी त्यांनी जी उदाहरणं दिली ते आपण दृश्य निरसन, इथे बघा, इथे सुद्धा समर्थ आपल्याला दृश्य निरसन करायला सांगतात की नाही. म्हणजे समोर जे आता आपण मगाशीच बघितलं, दृश्य म्हणजे मला जे लगेच आनंद मिळतोय ती स्थिती, किंवा देहाला चांगलं वाटतंय ती स्थिती, किंवा विशेष विचार न करता ऍक्सेप्ट केलेली सुखाची कल्पना, हे दृश्य मला निरसन करायचं, ते दृश्य मला घालवायचंय. तर देवशोधनामध्ये समर्थ काय म्हणले बघा. खेळता नेटके दशावतारी, तेथे येती सुंदर नारी. हे लक्ष्मी राये विनोदाची, बोलता वाटे साची. नाटकातली लक्ष्मी विष्णू बोलतायत ते खरे वाटतायत, पण ते मिथ्या आहेत. तर समर्थांच्या काळी, आता जो जुना काळ, त्या काळी स्त्रिया विशेष नाटकामध्ये भाग घेत नसत. तिथे स्त्री भूमिका पुरुषच करायचे. तर तिथे सुंदर दिसणारे दशावतारी नेटके, म्हणजे सुंदर दशावतारी, तेथे येती सुंदर नारी. मग त्यांच्या जर मोहात कोणी पडला तर या सुंदर नारी काय करतात? नेत्र मोडिती कलाकुसरी, परिते अवघे धटिंगण. समर्थांनी त्या पुरुष कलाकारांना हे विशेष शब्द, धटिंगण शब्दाला विशेष अर्थ आहे मराठीमध्ये. ते म्हणे ते सगळे धटिंगण आहेत, त्या काही सुंदर नारी नाही आहेत, तिथे त्यांच्या मोहात पडायचं काही कारण नाही. मग या समासामध्ये आणखीन छान छान ओव्या आहेत, आपल्याला विचार करतात.
हं. तेथे येती सुंदर नारी परी ते अवघे जटिंगण. आणि पुढे म्हणतात, साच म्हणावी तरी हे नासे, मिथ्या म्हणावी तरी हे दिसे, दोही पदार्थी अविश्वासे सांगता मन. म्हणजे काय म्हणतात बघा, की तुम्ही म्हणाले खोटं आहे. खोटं आहे म्हणजे असत्य आहे का? असत्य नाही, दिसतंय. म्हणजे त्या मायेचं अस्तित्वच नाहीये का? पैशाचा पगडाच, पैशाचं महत्वच नाहीये का? आहे. त्याला व्यवहारी मूल्य आहे, पण ते पूर्णतः खरं नाही, त्याला मिथ्या म्हणतात. म्हणजे असत्य नाहीये, पण सत्य सुद्धा नाहीये. हा. तर म्हणून दोही पदार्थी अविश्वासे सांगत म्हणे, म्हणजे त्याच्यावर विचार करून त्याला फक्त जरुरी पुरतं महत्व देणं हे समर्थांना अपेक्षित आहे. मग आणखीन काय म्हणले? दृश्यभास अविद्यात्मक. हे मी दृश्य समोरचं जे त्याच्यात बळी पडणं, कशाचं उगाच अट्रॅक्शन वाटणं, याला समर्थ अविद्या म्हणतात. हे अविद्येतनं झालेलं आहे. मग म्हणले तुझा देह पण देह तादात्मक, तुझा देह पण तसाच आहे अविद्येचा. मगाशी आपण सोप्या भाषेमध्ये छोट्या छोट्या पायऱ्यांमध्ये काय म्हणलं, की मला मी याचा देह खरा वाटतो, म्हणून देहाला सुख देणाऱ्या दुसऱ्या गोष्टी पण खऱ्या वाटतात. अगदी तसंच म्हणून तुझा देह तदात्मक, तदात्मक म्हणजे अविद्यात्मक, म्हणून हा अविवेक तेथे संचरला. म्हणून माझ्या जीवनामध्ये हा अविवेकाचा सगळा कारभार दिसतो. अविद्येने अविद्या देखली, म्हणून गोष्ट विश्वासली, तुझी काया अवघी संचली अविद्येची. म्हणजे या नेत्रांना गोष्टी दिसतात, तो नेत्रांचा धर्म आहे, पण त्याला जे मी मूल्य देतो त्याला वेदांताच्या भाषे म्हणतात शोभन. शोभन बुद्धी हे महत्वाचं आहे, असं मी जे ठरवतो ते चुकीचं आहे. तेची काया मी आपण, हे देह बुद्धीचे लक्षण. ही जी हा देह हा म्हणजेच मी, हे जे मी म्हटलं ते चुकीचं आहे. येणे करिता झाले प्रमाण दृश्य अवघे. याच ओव्या आपण आधी छोट्या सोप्या शब्दात बघितल्या, की ह्या पगडा जो माझ्यावर बसलेला आहे, की मी देह खरा आणि त्याला दिसणाऱ्या वस्तू खऱ्या आणि देहाला सुख देणाऱ्या वस्तू खऱ्या, ह्याच्यामुळे ह्यालाच ही समर्थ माया म्हणतात. हे देहबुद्धीचे लक्षण. ह्याच्यावर आपण आणखी विचार केला पाहिजे. मग आणखीन विचार करण्यासाठी आता आपण थोडं पुढे चढू. आज 14 ब्रह्मांचा दशक आहे. तिथं स्वामी समर्थ सिद्धांत सांगणार आहे, की सिद्धांत काय आहे, की ज्याच्यामुळे मी या अविद्येच्या साम्राज्यात अडकलोय आणि तिथनं बाहेर पडायचं. कसं बाहेर पडायचं? हा सगळा भ्रम आहे. काय भ्रम आहे? कितीतरी भ्रम आहे. मी अमुक ठिकाणी नोकरीला लागेन, इथे सुख आहे, अमक्या ठिकाणी मी मूव होईन, ही गाडी विकत घेईन, ह्या दुसऱ्या मजल्यावर नाही 10व्या मजल्यावर राहीन. कितीतरी पुष्कळ भ्रम आहे तो. तर हा सगळा भ्रम आहे. का हा भ्रम कुठून तयार झाला? तर म्हणले त्याला समर्थ म्हणतात, हा भ्रम आहे. एवम हा अवघा भ्रम, अहंतेचा झाला श्रम, मायातीत जो विश्राम सेविला नाही. बघा, आपला सगळा जो आपण विश्राम म्हणतो ना, तो सगळा हा देह आणि स्टेटस ह्याच्यावर अवलंबून आहे. तुम्हाला एक खरं उदाहरणच सांगतो, मला त्याची फार जाणीव झाली. इथे आता आम्ही चिन्मय मिशनमध्ये शिकवतो, पालक भेटतात. तर एक पालक म्हणले, आता स्प्रिंग ब्रेक येतोय ना, आणखीन 3-4 आठवड्यामध्ये शाळांना सुट्टी. तर ते पालक म्हणले, म्हणे फार टेन्शन आहे हो. म्हटलं कसलं टेन्शन आहे? तर नाही म्हणे, आता हे व्हेकेशनला कुठे जायचं, त्याचं टेन्शन आहे खूप. म्हटलं का बरं? म्हटलं तुम्हाला रजा मिळत नाही का? नाही नाही म्हणे, रजा आहे ते सगळं आहे, पण कुठे जायचं त्याच्यावर म्हणे घरात वादविवाद आहे. आणि म्हटलं अरे अरे असं काय? म्हटलं म्हणे म्हटलं काय तर म्हणले कशामुळे? तर म्हणले, अरविंद आय टेल यू, हे पैशामुळे सगळा प्रॉब्लेम आहे.
मनात म्हटलं आम्ही किती सुखी, आमच्या पाहिजे पैसेच नव्हते. त्यामुळे ते म्हणले पैसे पुष्कळ आहेत ना, त्याने सगळा प्रॉब्लेम झालाय. मग म्हणणे का, म्हणे पत्नी आणि बायको आणि त्या मुलांना एके ठिकाणी जायचंय आणि मला दुसऱ्या ठिकाणी जायचंय. तर ते म्हणतात आपण दोघे वेगवेगळ्या ठिकाणी जाऊ, म्हणते काय मला सहन होत नाही. तर हा म्हटलं अहो व्हेकेशन आहे, जा की तुमच्या. आता घरातले लोक सांगतायत नाही नाही म्हणे. मग ते त्यांची काही कारणं असतील, तर म्हटलं मला त्याच्यात पडायचं नाही आहे. पण मला हे पटलं की हा सगळा भ्रम आहे, अहंतेचा झाला भ्रम. जिथे मग आता समजा कोणी तडजोड करून या व्हेकेशन स्पॉटला नाही दुसऱ्या व्हेकेशन स्पॉटला गेले, मग ते काय नाखुशीनेच जाणार. मग कबूल करून घेणार की मग पुढच्या वर्षी इकडे गेलं पाहिजे तिकडे गेलं पाहिजे काहीतरी. मग इथे मायातीत, या मायेच्या पलीकडे असलेला शुद्ध विश्राम जो आहे तो आपण कधी त्याची बघितलं सुद्धा नाही, ती कल्पनाच नाही, आधी बुद्धीलाच पटला नाही आपल्या हे असं काही आहे. हं. मायातीत जो विश्राम सेविला नाही. ठीक, त्याच्या आपण पुढे चलू. हं. की लक्ष्मी राये विनोदाची, म्हणजे नाटकातल्या गोष्टीसारखं. हे मी आणखीन का सांगतो की एक स्वामी सांगत होते, म्हणे सध्या समस्या अशी झाली गेल्या 8-10 वर्षामध्ये या मुलांबद्दल. मी विचारलं तुमच्या आश्रमामध्ये या बालविहारचं कसं काय तुम्ही करता, काय समस्या आहे. ते म्हणले समस्या अशी झाली आहे की 15-20-25 वर्षापूर्वी इंटरनेट नव्हतं. त्यामुळे तुमच्या जे प्रत्यक्ष दिसणारे व्यक्ती ज्या होत्या तुमच्या जीवनात घरी येणारे रविवारी भेट होणारे, त्या व्यक्ती म्हणे तुमच्या आदर्श मॉडेल ज्याला म्हणतो, त्या रोजच्या जीवनातल्या खऱ्या रोजच्या दिसणाऱ्या व्यक्तींपैकी तुमच्या त्या मॉडेल म्हणजे आदर्श व्यक्ती होत्या. पण म्हणजे आत्ता त्या आदर्श व्यक्ती या सिनेमातल्या किंवा आणखीन कुठल्या तरी जे जाहिरातीतली स्त्री पुरुष असतात. पहिली गोष्ट म्हणजे ते जाहिरातीतले स्त्री पुरुष ते त्यांचं खरं नसतंच मुळी. ते जे काय ऍडव्हर्टाईज करत असतात ते काय खरं असतं का? ते हे आपलं मला मला आठवलं. आम्ही जेव्हा लहान होतो त्यावेळेस लक्स साबणाची जाहिरात, लक्स साबण तुम्ही भारतात वापरला असेल कदाचित, ते स्वामी सांगायचे वारंवार म्हणून माझ्या लक्षात आहे. तर म्हणजे लक्स साबण वापरा तुमची त्वचा मुलायम होते. म्हणजे अशी किती जणांची त्वचा मुलायम झाली. पण पण म्हणजे तुम्ही तो साबण विकत घेता ना. तसं तसं म्हणे हे आहे. तर आता ते त्यांना पैसे दिले की ते वस्तूची जाहिरात करतात ते. पण म्हणे सगळ्या मुलांना काय वाटतं हे जाहिरातीमध्ये तेच खरं. हम्म. त्यामुळे ते ते स्वतः जीवनात सुखी असतात नसतं त्याचा काही संबंधच नाही. पण हे खोट्याच आदर्शाचा पगडा आपल्या जीवनावर एवढा बसलाय की तो काढणं, मुलांना सांगणं की अरे खोटं आहे, हे म्हणे फार कठीण जातं, कठीण झालेलं आहे. बर. तर समर्थ उदाहरण देतात. आता हे आपली रोजच्या व्यवहारातलीच उदाहरण आहेत. दसऱ्याचे सुवर्णाचे लाटे लोक म्हणती. हम्म. दसऱ्याचे सुवर्ण लाटे, आम्ही दसऱ्याला सोनं लुटलं म्हणून ती आपट्याची पानं द्यायची ना पूर्वीच्या काळी. म्हणून ते असं लोक म्हणतात. पण त्या आपट्याच्या पानाला पाठीमागे त्यांच्या ह्याच्यात काटे असतात. तर म्हणे हे ते खरं आहे का? हं. परी सर्वत्र रहाटे तैसी माया, हे म्हणे आपट्याचं दसऱ्याला सोनं विकणं किती खरं आहे तेवढंच म्हणे ही माया खरी आहे. आता दुसरं सांगतात बघा की मेल्याचा महोत्सव करणे, म्हणजे कुठल्या यांचे संतांचे वेगवेगळ्या काय सण वगैरे करतात ना, किंवा सतीचे वैभव वाढवणे. प्रत्येक त्या ग्रामदेवता असतात बघा, त्या गावामध्ये पीर असतो काय, सती कोणी गेले त्याचं वैभव वाढविणे. मसणी जाऊन रुदन करणे तैसी माया, म्हणजे स्मशानात जाऊन म्हणजे हे ह्याला आता असं आहे. तुम्ही म्हणाल मग का आम्ही असे महोत्सव करायचे नाहीत का, किंवा कुठली थोर व्यक्ती असेल किंवा वैराग्य मसणी म्हणजे अ, जीवन अशाश्वत आहे असं कळल्यावर मग त्याचं ह्याला वेदांताच्या भाषेमध्ये स्मशान वैराग्य म्हणतात. म्हणजे काय, ते जास्ती टिकत नाही. स्मशान वैराग्य ते तात्पुरतं असतं की ते ते खरं नसते, माया असते. त्याचे एक
स्वामी अखंडानंद स्वामी फार सुंदर त्याचं एक उदाहरण द्यायचे हे स्मशान वैराग्याबद्दल. मसणी जाऊन रुदन करणे म्हणजे आता आपली प्रिय वस्तू गेली, प्रिय व्यक्ती गेली की दुःख होणं साहजिकच आहे. पण त्याने आपण खरं जागं होतो का? मग आता प्रत्येकाने विचार करून ठरवावं. ते अखंडानंद स्वामी फार सुंदर त्याचं उदाहरण द्यायचे की कसं आहे. ते एक जण त्या संतांना म्हणाला की मला तुम्ही खरे साक्षात्कारी कोण स्वामी आहेत का ते तुम्ही मला सांगा, साक्षात्कारी स्वामी. तर त्यांनी सांगितलं की असे असे स्वामी आहेत, असे असे साक्षात्कारी आहेत, ते गृहस्थ आहेत, संन्यासी नाहीत, पण ह्या अमक्या अमक्या गावी आहेत, त्यांना जाऊन भेट. म्हणून हा मनुष्य त्या गावी जातो आणि त्याची पत्नी पण साक्षात्कारी असते. तर तिच्याकडे जातो, घरी जातो, म्हणे आहेत का हे संत तुमचे? नाही म्हणे, ते घरात नाही आहेत. तर ते पत्नीला कळतं की हा का आलाय. म्हणे कुठे गेलेत? म्हणे आमच्या गावामध्ये हे एक जण मयत झालंय, म्हणे कोणी गेलंय, त्याला पोचवायला सगळेजण स्मशानात गेलेत, म्हणून माझे मिस्टर पण स्मशानात गेलेत. म्हणून त्यांना ओळखू कसा मी? तर तिची पत्नी काय सांगते बघा, ती पण साक्षात्कारी असली पाहिजे. तिनं ओळखलं, ती म्हणली तू स्मशानात जा आणि माझे पती हे सिद्ध आहेत, साक्षात्कारी पुरुष आहेत, तर त्यांच्या त्याच्या अ, चेहऱ्याभोवती असं तुला एक तेजाचं वलय दिसेल त्यांच्या चेहऱ्याभोवती. तर ते जो जो वलय आहे ते माझे पती. तू जा, भेट त्यांना. तो जातो, स्मशानात जातो. तर असतात त्याचं स्मशानामध्ये ते विधी चालू असतात. तर त्याला ओळखायचा कसा तो, म्हणून तो बघतो. तर त्याला असं दिसतं की सगळं जिथे जी काही 30 35 40 माणसं आहेत, त्या सगळ्यांच्याच भोवती तेजाचं वलय आहे. डोक्याभोवती सगळ्यांच्याच भोवती तेजाचं वलय आहे. म्हटलं अरे, मग मी संत ओळखू कसा आहे त्या ह्याच्यातला? म्हणून तो तिथे विचार करत उभा असतो. मग थोड्या वेळाने त्यांचं क्रियाविधी संपतात. मग एक एक सगळेजण घरी जातात, घरी जायला निघतात. मग जेव्हा घरी जायला निघतात तेव्हा जसा जसा तो मनुष्य स्मशानभूमीच्या बाहेर पडतो त्याचं वलय जातं. आणि हे जे साक्षात्कारी पुरुष असतात ते बाहेर पडतात, त्यांचं वलय मात्र जात नाही. तो म्हणतो हा, ओळखतो, हे असले पाहिजेत ते. याचा अर्थ काय? स्मशान वैराग्य येणं असं आपण समजतो, पण ते कायम टिकत नाही. त्या महोत्सवामध्ये आपण जातो, पण माया अशी आहे की बाहेर आल्यावरती लगेच आपली पकड घेते. मला ते उदाहरण आवडलं की वेळ प्रसंगी असे आपल्या आयुष्यामध्ये प्रसंग येतात. कळतं, कोणी अपमान करतं म्हणा, कोणी बोलवलं नाही म्हणा, कोणी आपल्याला असं वाटलं अमुक मनुष्य मला मदत करेल, मग ती नाही मदत होत, मग आपल्याला कळतं अरे हे खरं नाही आहे जग. पण आपण पुन्हा पुन्हा त्यातच पडतो. हा मायेचा पगडा आपल्यावर आहे. आता या सगळ्या ह्या ज्या ओव्या आहेत ना, त्या खरं म्हणजे आता त्या काळच्या नुसार राखेसी म्हणती लक्ष्मी, म्हणजे आता त्या काळच्या ह्याच्यानुसार राखेसी म्हणजे विवाह बाह्य संबंधाखेरीज ठेवलेल्या स्त्रीला तसं म्हणत नसत, त्याला राखलेल्या स्त्रीला लक्ष्मी म्हण. दुसरी एक भरदोरी. आता पूर्वीच्या काळी आता दिवस राहिल्यानंतर काही कोणाचे अबॉर्शन होत असत. मग त्या काळच्या प्रथेनुसार अबॉर्शन होऊ नये म्हणून ते आपल्या पोटाभोवती एक काय म्हणायचं, मंत्रित दोरा बांधत असत. त्याच्यानुसार की ती त्याला ते लक्ष्मी म्हणत, त्या दोरीला, की गर्भपात होऊ नये, मूल व्यवस्थित व्हावं सगळं. त्या त्या काळच्या, पण त्याला सुद्धा लक्ष्मी म्हणत. आणि तिसरी नाम मात्र लक्ष्मी तैसी माया. आता कोणा गरीब स्त्रीचं नाव आहे लक्ष्मी असेल, अशी म्हणही आहे ना, हाती नाव लक्ष्मी आणि काय हाती कळथाचा वाळा, असं काहीतरी म्हण पण आहे. त्या नावावर काय आहे? मुळी बाल विधवा नारी, तिचे नाव जन्म सावित्री. कुबेर हिंडे घरोघरी तैसी माया.
एक नावं ठेवलेली असतात जी आपण पाळण्यामध्ये ठेवलेली, पण तसं आहे ते म्हणावं तसं तर काही नसतंच. दशावतारातील कृष्ण उपजे जीर्ण वस्त्रांची तृष्णा. आता हा हा सुद्धा उदाहरण खूप मार्मिक आहे आणि याच्यावर सुद्धा शंकराचार्यांनी टीका टिप्पणी केलेली. कसं बघा, या दशावतारातलं जे कृष्णाचं काम करणार आहे, मग त्याच्यामध्ये तो कृष्ण द्रौपदीला वस्त्र पुरवतो ना. असं नाटक करतात दशावतारामध्ये गावोगावी. मग तो कृष्ण पुष्कळ वस्त्र पुरवतो. पण ते नाटक संपलं, त्याचा पाठ संपला की ती जी वस्त्र त्या नाटक मंडळी जी आहेत ती त्याची त्यांना परत करायला लागतात. आणि म्हणले मग तो जो तो कृष्णाचं काम करणार जो नट आहे तो गरीबच असतो. तो तो लोकांमध्ये येऊन म्हणतो, अरे मला कपडे द्या, मला घालायला काही कपडे द्या, असं म्हणतो तो. तसं दशावतारातील कृष्णा. मग त्याला नाटक संपल्यावर त्याला तृष्णा, त्याला गरज कसली आहे? तो लोकांना म्हणतो, पैसे नाही, निदान थोडे जुने कपडेच द्या मला. नदी नामे, ते नदीचं नाव आहे पियुष, नाव गावातली छोटी नदी, तिचं नाव आहे पियुष, नाव अमृताची नदी, तैसी माया. आता बघा, बहुरूपातील रामदेव राव, ग्रामस्थां पुढे दाखवी हाव भाव. हम्म का महाराज म्हणून लाघव, तैसी माया. तो नाटकामध्ये बहुरूपी जो आहे तो नाटकात महाराज सम्राट झालेला आहे. तो समोर बसलेल्या प्रेक्षकांसमोर हावभाव करतोय, पण तो महाराज त्याला म्हणतात, पण तो तसा तो किती उपयोगाला येतो हो. हं? त्याच्यावर शंकराचार्यांचा एक सुंदर श्लोक आहे. आपण आज पुन्हा त्या शंकराचार्यांचा काय समर्थ आपल्याला विवेकाने जायला सांगणार आहेत. हं? आणि याच्या पुढचा आता हा शेवटचा समास आहे ना, याच्या पुढचा जो दशक आहे त्याच्यावरती विवेकाने चातुर्य जीवनात येण्यावर भर आहे त्यांचा. तर मी आपला महाराज महाराज म्हटलं तर विवेक चूडामणीमध्ये शंकराचार्य काय म्हणतात बघा. वीणाया रूप सौंदर्यम तंत्री वादन सौष्ठवम. म्हणजे वीणा वाजवतात ते जे श्रेष्ठ गायक असतात त्यांना सुद्धा गान सम्राट, वादन सम्राट, सम्राट म्हणतात की नाही. जे सौंदर्य असतात त्यांना काय म्हणतात का, सौंदर्याचा आटंबम असं काहीतरी म्हणतात. वादनाचं सौष्ठवम म्हणजे त्यांचं शरीर सुंदर आहे म्हणतात. पण हे सगळं कसं आहे, ते म्हणले प्रजारंजन मात्रम तत न साम्राज्य कल्पये. त्याला नाटकामध्ये महाराज म्हणत असतील पण त्याचं साम्राज्य असतं का? सा साम्राज्य नसतं. स्वामी चिन्मयानंद एक सुंदर आठवण सांगत असत. ते म्हणायचे, आता ते सिद्धबाडीच्या पुढे आणखीन उत्तर काशीमध्ये त्यांनी राहून साधना केली. ते म्हणे त्या गावामध्ये नाटकं व्हायची. त्या नाटकामध्ये सगळे गावातलेच लोक काम करायचे. मग त्यांना नाटक संपल्यानंतर काय 1-2 रुपये काहीतरी ते द्यायचे त्यांना लोक आजूबाजूचे. म्हणजे नाटकात महाराज असायचा. मग त्याचं काम असायचं की अमका तमक्याचं ऐकलं नाही तुझं शिरच्छेद करा. मग ते तबकामध्ये त्याचं कापलेलं मुंडकं आणायचे. ते म्हणे मुंडकं वगैरे काही नसायचं. ते म्हणे एक नारळच असायचा, नारळावरती फक्त म्हणे पांघरून रुमाल. ते सगळं नारळ, तबक, रुमाल हे सगळं त्यानेच घरनं आणलेलं असायचं. आणि मग म्हणे त्यांनी शत्रूचा शिरच्छेद केलेला हा महाराज स्वतःच उपर्ण, तो तबक आणि तो कोकोनट ते सगळं घेऊन परत 1 रुपया मिळाला ते घरी परत जायचं. ते प्रजारंजन झालं, पण त्याचं काही साम्राज्य विम्राज्य काही नाही. तसं हे कोणी असं म्हणता, मग तुम्ही किती छान हे करता, किती छान हे करता, आणि ते तेवढ्या पुरतच असतं. त्यांनी काही खरं कोणी महाराज वगैरे आपण नाही झालो. देव्हारा असे अन्नपूर्ण आणि गृही अन्नची मिळेना, नामे सरस्वती सिकेना शुभावळू. तिचं नाव सरस्वती आहे पण ती अशिक्षित आहे. आणि ती करते काय, ते शुभावळू. वळू म्हणजे आकार देणे, शुभावळू म्हणजे पूर्वीच्या काळी शेण आणून त्याच्या गोवऱ्या वळत असत बघा. हं. तर ती करतेचा व्यवसाय काय, तर हे गोऱ्या वळवणं, ते गोऱ्या करणं हा तिचा व्यवसाय आहे. ह्या काही काही उदाहरणात हे खूप विचार नाहीये, म्हणजे
खूप तत्वज्ञान नाहीये, पण आपल्याला विचार करायसाठी आहे. सुणे सुणे म्हणजे गावातलं एक बेवारशी कुत्र असतं ना, त्याला, मला असं वाटतं कोकणामध्ये त्याला सुण्या म्हणतात. हम्म. म्हणजे सुण्या असं व्याघ्र नाव ठेवले, वाघ्या नाव दिलं कुत्र्याला. आता कुत्रा आहे, त्या पुत्राला इंद्र नाम पाचारिले, कुरूप परी आळविले सुंदरा आईसे. कुरूप आहे तिला सुंदरी म्हटलं. हा, नामे सर, ते सगळं नावावर काय आहे, सगळे नावाने पण भुलून जातो. त्याची एक गमतीची पण तेवढीच विचार करायला लावणारी एक सुंदर गोष्ट आहे. त्यांनी काय होतं, आपल्याला कळतं की आपली जर ही पीठिका तयार असेल ना, तर आपल्याला सुद्धा जीवनामध्ये, आपण पण जीवन जगतोच की नाही हो, आपल्याला पण जीवनामध्ये विरोधाभास दिसतो की नाही. तर त्या त्या प्रसंगी विरोधाभास दिसल्यावरती आपल्याला हे जाणवलं पाहिजे, अरे ही माया आहे, ही माया आहे. तर बघा, ही आठवण आहे. हे एकनाथ ईश्वरन, तुम्ही नाव ऐकलंय का? एकनाथ ईश्वरन हे 1958 साली खूप पूर्वी अमेरिकेत आले. हम्म. त्यांचं मेडिटेशनवर त्यांचं हात खंडा होता, त्यांचा त्यांचा फार आवड होती. त्या काळी सतत खूप भारतीय नव्हते अमेरिकेमध्ये. त्यांनी बर्कली युनिव्हर्सिटीमध्ये त्यांनी मेडिटेशनचे त्यांचे क्लासेस त्या युनिव्हर्सिटीने मान्य केलेले होते. आणि मग ते त्यांच्या आधीच्या काळी, म्हणजे इथं आल्यानंतर मेडिटेशन करत दररोज सकाळी त्यांना काय त्यांनी स्वतःला काय सवय लावून घेतली होती, समुद्र किनाऱ्यावरती फिरायला जायचं. तर असे एकदा फिरायला गेले असताना त्यांना एक गृहिणी भेटली. त्यांचा साधू वेश होता. ते म्हणजे काय म्हणायचं, कषाय पेय, कषाय वस्त्र, संन्यासी वस्त्र धारण करत. त्यांनी त्यांच्या आठवणीत लिहिलंय की हा विरोधाभास सगळं मला अमेरिकेत कसा दिसला. तर ते दिसली, ती म्हणली, तुम्ही साधू आहात, कृपया माझ्या घरी या, मला उपदेश द्या. तर ते गेले. तर मोठा महाल होता तिचा समुद्रकिनारी, घर तिचं खूप मोठं. आणि ती म्हणली, मला खूप काळजी आहे, मला चिंता आहे. काय आहे म्हणले. तर म्हणे, माझे काही महिन्यांपूर्वी माझे मिस्टर वारले आणि मोठी इस्टेट आहे, पण म्हणे ते इथे मला हे काय म्हणायचं, घोस्ट म्हणे खूप आहे तिथे, भूतखेत खूप आहेत. तर तुम्ही साधू आहात आणि तुम्ही हिंदू आहात, तर मला असं कळलं की हिंदू साधूंना भूतखेत पळवून लावायची विद्या त्यांना अवगत आहे. आणि तुम्ही आत्ताच म्हणलात तुम्ही हिंदू आहात, तुम्ही साधू आहात, तर तुम्ही या भूताखेतांना तुम्ही ते ऐकतील तुमचं. तुम्ही, त्यांनी आपलं सहज विचारलं की संभाषण करण्यासाठी, तुमचं नाव काय? तर त्या बाईने सांगितलं, माझं नाव माया. तर ते मनाशी हसले, म्हणे मी काही बोललो नाही, पण म्हटलं, अगं बाई, तू तुझ्या नावावर विचार कर ना. त्या म्हणतात, लिहिलंय की तू तुझ्या नावावर विचार कर, भूता घेता, कुठे भूत घेत आहे, तू इतकं संपत्ती तुझं दुर्दैवाने तुझं पती नाही आहेत. पण म्हणे मी तिथनं सुटका माझी करून घेण्यासाठी मी तिला म्हटलं, बरं सांगेन सांगेन, आणि म्हणे मी निघालो तिथनं. आता मला तिथे अडकायचं नव्हतं, मला निघाले. म्हणे झाला त्याला महिना 2 महिने झाले असतील या गोष्टीला, मी म्हणे विसरून पण गेलो होतो. पण म्हणे ती काही महिन्याने ती पुन्हा दिसली मला, आणि तिनं ओळखलं मला, आणि मी पण म्हणे तिला ओळखलं. आणि तिनं मला विचारलं, हा केलं का काम माझं? तर मला एक गोष्ट आहे, पण त्यांनी दिलेलं उत्तर फार आवडलं, ते मला सांगायचंय. तर ते म्हणे, आता मला नाही म्हणता येईना, खोटं कसं बोलणार. तर म्हणे, तुम्ही सांगितलं का, भेटली तुम्हाला, तुमचं ऐकणार म्हणे, सांगितलं माझं एवढं काम केलं का नाही? ते म्हणले, म्हणे मी मी हो म्हणून गेलो म्हणे तिला, पण उत्तर सुचेना काय करायचं. मग म्हणले, काय म्हणली भूत? तर त्याने दिलेलं उत्तर फार छान आहे. हा, ते खरं असेल खोटं असेल, पण संतांनी दिलेल्या उत्तरावर आपण विचार केला पाहिजे. तर ते काय म्हणले, म्हणे मी तिला सांगितलं, हो म्हणले, भूत भेटली. मी त्यांना सांगितलं की या मायेला त्रास देऊ नका. मग म्हणे ती भूत काय म्हणली, म्हणे भूत असं म्हणली की म्हणे, अहो म्हणे, तिला जाऊन सांगा, त्याला ह्या सगळ्या गोष्टीला आमचाच नाईलाज आहे. का? म्हणे असा म्हणे नियम आहे भूतांमध्ये, जोपर्यंत ती व्यक्ती भूतांचं अस्तित्व मानते,
तोवर म्हणे आम्हाला तिच्या घरी जाणं भाग आहे. आहा, फारच सुंदर उत्तर आहे. म्हणजे जोपर्यंत सो लॉंग एज शी बिलीव्ह दॅट वी एक्झिस्ट, वी हॅव टू गो देअर. म्हणे टेल हर, आमचं अस्तित्व मानू नका. हा, मग याचा अर्थ काय, त्यांनी कसं सांगितलं खुबीने, त्यांनी त्याच्या आठवणीत लिहिलंय की तिनं जर याच्यावरती, हे त्यांनी, हे फार प्रसिद्ध होते बघा, एकनाथ ईश्वरन, त्यांचं हे बर्कली विद्यापीठामध्ये त्यांची भाषणं खूप, हे टेबलवर बसून ते भाषण करतायत. हम्म. तर आपण फार विचार करण्यासारखं आहे की हे जे सगळे, आता आपल्या भूतखेतांवर विश्वास नसेल, पण काय बा, पैशानी सुख लागतं, की माझा मुलगा किंवा मुलगी अमक्या युनिव्हर्सिटीमध्ये गेली म्हणजे सुखी होईल. आता माझ्या मुलाला किंवा मुलीला भारतीयच नवरा मिळाला पाहिजे म्हणजे सुखी होईल. किती किती गैरसमज समज असतात हो. ते ते आपण विचार करून त्याला विचाराने केलं पाहिजे. की तर आता असं आहे, हे सगळे विषय आहेत. आता ह्याच्या पुढचा विषय आपण पुढच्या आठवड्यात बघू. पण हा नावांवरती असं आपल्यावर मायेचा प्रचंड पगडा आहे आपल्या जीवनामध्ये. तो मायेचा पगडा घालवण्यासाठी ही सगळी चर्चा चर्चा समर्थ आपल्याला सांगतायत की आपल्या जीवनामध्ये आपण बघा. तर आपण आज इथे थांबू आणि ह्या मायेचा पगडावरती आपण मायेला नाकारत नाहीये. म्हणजे जे दृश्य आहे, आत्तापर्यंतच्या आपल्या ज्या सवयी आहेत, त्या फक्त आपण समजून घेतोय आणि त्याची आपल्या साधनेला जरूर आहे का. समजा आता आपल्यापाशी, उदाहरण सोपं करून बघू, आपल्यापाशी आता काय फोन आहे, मग त्याचं कुठलं नवीन मॉडेल आलंय, मग जरूर आहे का मला. जरूर नसेल तर कशाला घ्यायचं, किंवा आणखीन कोणी काही सांगतील. मग आपण काय करावं, मायेचा पगडा, आपल्याला काही परब्रह्माचा साक्षात्कार अजून नाही, पण मायेचा पगडा कमी करण्याचा आपल्या हातात आहे की नाही. तर कमी करणं आपल्याला हातात आहे. समजा आता कुठे, आता किती साधं साधं ऐकतो, हे बालविहार मधील मुलं नर्वस आहे, एक आई आली म्हणली, मुलगी आमची नर्वस आहे, काय आहे. बाबा म्हणे तिला इतके कपडे आहेत, पण तिच्या शाळेतल्या मुलींनी म्हणे ठरवलंय, उद्या काय अमक्या रंगाचा, तर विसरलो कुठला रंग, निळा पिवळा कुठला तरी रंग सांगितला. म्हणजे त्या मुलींनी सगळ्यांनी ठरवलं ह्या रंगाचे कपडे घालायचे, आणि तिच्याकडे काही ह्या रंगाचे कपडे नाही आहेत, म्हणून ती नर्वस झाली. आता याचा शिक्षणाशी काय संबंध आहे का. नाही. आता पण आता असं आहे, हे सगळे ॲफ्लुएंट सोसायटीतले प्रॉब्लेम आहेत हे सगळे. म्हटलं आता बघा बुवा, तुम्ही, तुम्हाला द्यायचा असेल ड्रेस तर द्या तिला विकत घेऊन, नाही तर काही सांगा. आता काय, आपण काय सांगणार. प्रत्येकाने आपापलं, पण हे मायेचा पगडा कमी करणं आपल्या हातात आहे. हम्म. तर विचार करू आपण. आणि आज आपण इथे थांबू. मग आपण चर्चेलाही वेळ आहे आज आपल्याला. तर मी प्रार्थना म्हणतो, मग आपण चर्चा करू, काही प्रश्न असतील. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. हरि ओम श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम. आपण पुढच्या आठवड्यात भेटू.